बीडच्या नारायणगडावरती आज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। 900 एकरावरती जूनमध्ये विराट सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये सभेचं नियोजन केलं जाणार आहे। नारायणगड परिसराचे काही ड्रोन दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोचे यांनी। बघूया। आपण सध्या श्री क्षेत्र नारायणगडावर आहोत। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची 900 एकर मधील जाहीर सभा होणार आहे। ही सभा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे। याच नियोजनासाठी बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत या सभेचे भव्य असे नियोजन करण्यात येणार असून जगभरात या सभेची चर्चा होईल अशा पद्धतीने ही सभा घेण्याचे आयोजकांनी ठरवले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक होणार असून या बैठकीला देखील जिल्ह्याच्या प्रत्येक गावातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। आपण पाहू शकतो नारायणगड आणि परिसरातील हा 900 एकरचा जो परिसर आहे तो या सभेसाठी वापरला जाणार आहे। याबरोबरच तब्बल 3000 एकरवर पार्किंग देखील करण्यात येणार आहे। या पार्किंगचे नियोजन देखील करण्यात येणार असून या सभेच्या आयोजनात कुठलीही कसर राहू नये आणि कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये या मराठा समाज बांधवांना, यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे। या सभेचे जे नियोजन आहे ते मराठा समाज बांधव करणार असून आता यात प्रशासनाची देखील मदत घेतली जाणार आहे। नारायणगडाचा हा जो विस्तीर्ण परिसर आहे तो परिसर या सभेसाठी वापरला जाणार आहे। मराठा समाज बांधवांची ही सभा न भूतो न भविष्यती होणार असून अगदी परदेशातून देखील या सभेला लोक येणार आहेत। मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आणि मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला हा लढा आता अंतिम दिशेने असून या सभेला कसा प्रतिसाद मिळतो आणि या सभेचे नियोजन कशा पद्धतीने होते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, नारायणगड।